2 वेळा सलग 2 वर्ष महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलो म्हणून माझ्यावर केस बुक केलेली आहे. महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा देणं चुकीचं आहे काय? आम्ही पाकिस्तानाच्या शुभेच्छा द्यालोय? आम्ही या देशाचेच नागरिक आहे नाही. मग महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यामुळे का गुन्हे दाखल होतात? आता ह्या महिन्याभरातले उदाहरण बघितलं तर वेगा हेल्मेटवर जाऊन त्यांनी तोडफोड केली. कल्याणी स्वीट मार्ट मध्ये पोलीस अधिकाऱ्यासमोर दगड उचलून फलकावर मारला तर पोलीस त्याला मिठीत घेऊन कानात काहीतरी सांगाले. मग हे रिश्ता क्या कहलाता है म्हणून आमचा प्रश्न पोलिसांना आहे. आमदार माझी भाजपचे आमदार बेनकेंचा बॅनर मराठी आणि कानडी दोन्ही भाषेतून होता. मराठी बॅनर फाडला आणि साहेबांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई न करता पूर्ण अतिशय निर्लज्जपणे पूर्ण कन्नड बॅनर लगेच दुसऱ्या दिवशी लावला. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे. ती लोक आपल्या भाषेसाठी आणि मराठीचा द्वेष करण्यात एवढी जर कट्टरता बाळगत असतील तर मराठी भाषेचा थोडा स्वाभिमान तुम्ही पण बाळगा. उत्तरचा भाजपचा युवा मोर्चाचा अध्यक्ष तो ज्यावेळेला नारायणगौडा बेंगलोरवरून आला आणि त्याची रॅली काढत त्यांनी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याला घेऊन गेले तर त्या नारायणगौड्याच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून तो राष्ट्रीय पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष ड्रायव्हर म्हणून बसला होता. मग तो राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी जर त्या लाल पिवळ्या संघटनांच्या कार्यक्रमाला ओपन जात असेल तर राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या मराठी लोकांना काळ्या दिनाला याला काय अडचण आहे? थोडा तरी स्वाभिमान बाळगा. ती लोक त्यांची अस्मिता जपतात आणि आमच्या भाषेसाठी आम्ही जातो म्हणतात. मग तुम्ही अस्मिता जपा की राजकारण राहू दे. राजकारणाचा हा विषय मी घेतच नाही आणि घेणार नाही. महानगरपालिका तिथं खड्ड्यातनं पडून रोज कोणतरी मरालय. त्या पालिकेचं काम काय हे खऱ्या अर्थानं त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून देणं गरजेचं आहे. नवीन चालू केले आता ड्रम मध्ये कलर भरायचा आणि ब्रश घेऊन बोर्डानं काळं पासायचं हे महापालिकेचं काम आहे. दुसरी कामं महापालिकेला उरली नाहीत काय? आणि तिथं सुद्धा पोलीस प्रशासन घेऊनच चाललेत ते. एकंदर बघितला तर मराठी माणसावर पोलीस प्रशासन ह्या लाल पिवळ्या संघटनांना घेऊनच अन्याय करण्याचं काम चालू केलंय. काही अधिकारी आम्हाला समजून घेतील किंवा मराठी माणसांच्या भावना जाणून घेतील म्हणून आम्ही जर त्यांच्याकडे काहीतरी मागणी केली विचारणा केली तर फक्त गोड बोलून वेळ मारून न्यायचं आणि परत जे करायचं आहे तेच करायचं काम चालू आहे. त्यामुळं पोलिसांना माझी हात जोडून विनंती आहे, मराठी माणसं सुद्धा माणसंच आहेत. आम्हाला माणुसकीनं बघा. माणूस म्हणून जगण्याचे आमचे अधिकार आम्ही मूलभूत अधिकार मागालोय. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार मागालोय. आणि मी लाल पिवळ्या संघटनांना कधीही कन्नड संघटना म्हणून उल्लेख करत नाही कारण कन्नड संघटना म्हणजे पूर्ण कन्नड भाषिक येतात. लाल पिवळा हा कर्नाटकाच्या उच्च न्यायालयानंच अनधिकृत ठरवलेला आहे आणि कुठल्याही सरकारी ठिकाणी लावण्यासाठी त्याला लावू नये अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे ते बोलायला मला कसली भीती नाही कारण जे न्यायालयाने बोललेलं आहे तेच मी बोलतोय. पोलीस प्रशासनाला परत एकदा तीच विनंती करतो, हे सगळं तुम्ही जे घडवून आणालाय याच्यातून कुठंतरी जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही कारवाई करताना दोन्ही बाजूला समान कारवाई करा. जर कायद्याच्या चौकटीत आम्ही बसत नसेल तर आमच्याही कारवाई करा. आणि ती लोक हमखास कायदे तोडतायत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही तर त्यांना कुठंतरी काय म्हणायचं म्हणजे आपला तो बाबाने दुसऱ्याचं कार्ट ही भूमिका पोलिसांनी सोडली पाहिजेत. एवढ्याच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी प्रत्येकांना आव्हान करतोय. ह्या आधीच्या सुद्धा बऱ्याच घटना आहेत पण त्या सविस्तर भविष्यात मांडेनच. अद्याप माझा मोबाईल सुद्धा त्यांनी दिलेला नाहीये. आता याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. याच्या पुढं अशी बिनबुडाची कारवाई आमच्यावर झाली तर न्यायालयीन कारवाई पोलिसांवर केली जाईल याची आज मी तुम्हाला माहिती या ठिकाणी देतोय. त्याचबरोबर 5 लाखाचा दंड मला लावण्यात आलेला. कशासाठी? तर त्या नारायणगौडाला उत्तर दिलं म्हणून 5 लाखाचा दंड लावण्यात आलेला. जी नोटीस परवा मध्यवर्तीच्या नेत्यांना दिली तशा पद्धतीची नोटीस मला पहिला दिलेली आणि त्यावेळेला मला बोलून डायरेक्ट 8 दिवसात 5 लाख दंड भरायचा नाहीतर तुमच्या प्रॉपर्टीवर गव्हर्नमेंट बोजा चढतोय म्हणून त्या ठिकाणी मला नोटीस मिळाली होती. त्याला महेश बिर्जेंनी न्यायालयात आव्हान करून त्याच्यावर स्टे आणला. पण एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला 5 लाखाचा दंड कुठल्या कायद्यावर हे लावतायत? आणि अशा पद्धतीच्या तुगलेकी कारवाया जर हे न्याय व्यवस्थेचे रखवालदार करत असतील तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची? हे सगळं बेळगावातल्या सर्वसामान्य मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवायचं होतं. ही कारवाई जी काही झाली ही कशा पद्धतीने एकतर्फा होते आणि मराठी माणसांना इथं माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार कसे हे पोलीस अधिकारी सुद्धा डावलतायत हिची माहिती या ठिकाणी द्यायची होती. पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी माहिती आज तुम्हाला दिलेली आहे.
भविष्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून जो कोणी मराठी भाषेच्या विरोधात इथं गरळ ओकेल, मराठी माणसांना डिवचेल, त्याला कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर दिलं जाईल. आम्ही कधी कायदा हातात घेतला नाही, भविष्यातही घेणार नाही. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना जर कोणी आम्हाला डिवचत असेल तर त्याला ऍक्शनला त्यांच्या रिॲक्शन देणं हे प्रत्येक मराठी माणसाला येतंय. याच्यामुळं तुम्ही ऍक्शन थांबवा, रिॲक्शन आपोआपच थांबेल. हे पोलिसांना माझं विनंती आणि आव्हान आहे.